जय शिवराय मित्रांनो, आजचा गणित बघा काय. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास 6 वर्ष लागतात, तर त्याच रकमेची त्याच दराने 5 पट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील. आता किती वर्ष लागतील असं विचारलंय. किती पट, त्याच दराने 5 पट. आता ज्यावेळेस 5 पट म्हणलंय त्या 5 पटीतून 1 वजा करायचा. उत्तर किती येतंय? इथे येतंय 4. आणि ह्या 4 ला आपल्याला किती मुदत किती दिली, म्हणजे कालावधी 4 गुणिले कालावधी. कालावधी म्हणजे किती वर्ष लागतात? 6 वर्ष लागतात. 6 चौक किती? 24. मग आपलं उत्तर किती आलंय? 24. इतकं सोपं आहे. आता मी परत सांगतो. सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट, कसे दाम दुप्पट होण्यास 6 वर्ष लागतात, तर त्याच रकमेची त्याच दराने 5 पट रक्कम होण्यास किती वर्ष लागतील? किती पट विचारलंय त्यांनी? 5 पट. मग 5तून 1 वजा करायचा. 5तून 1 वजा केला की किती येतात? 4. आणि त्याला गुणायचा कालावधीने. कालावधी किती आपल्याकडे? 6 वर्ष. 4 गुणिले 6, 6 चौक किती? 24. आपल्याला उत्तर समजून घ्यायचंय. जय शिवराय.